सगळं देतो. जर तुम्ही काय कोळी आहे म्हणला तर 28 नंबर कोळीनुसार देऊन टाका आम्हाला. आणि जर नसेल तर तुम्ही आदिवासी वगैरे ते मार्गदर्शन मागवा बाबा, त्यांच्या यादीनुसार हे मला सबमिट केलेलं आहे. याने 28 नंबर कोळी दिसत आहे, मग एक खोटा आहे का खरा आहे तुम्ही सांगा. त्यांनी जबाबदारी घेणार नाही, कारण त्यांचं सुद्धा RTI आम्ही मागवलं, त्यांनी सुद्धा हीच यादी दिलेली कोळी पामा ढोरचा. पण यादी डिस्प्ले मात्र करताना मराठी करतात. म्हणजे असंही आहे एकंदरीत. त्याच्यामुळे तुमची जे काही शंका असतील काही असू दे, आम्ही सगळे पुरावे देऊ. काही अडचण नाही. आपल्या काही मागणी असतील ते निवेदन स्वरूपात अजून लयच दाखला पेंडिंग आहे तुमच्याकडे, वर पाठवा, तिथे ठेवून घेऊ नका, निर्णय प्रांत घेऊ द्या. तुम्ही इथे निर्णय काही ते कसं करतात, अगोदर चौकशी करून त्यांच्याकडून मंजूर केलेले मग चौकशी करा की कोळी नोंद असेल तर सुद्धा पत्र पण मागतात ते आणि ऑनलाईन पण मागतात, डबल ते मागतात. दोन्ही देऊ, पण कोळी आहे म्हणून इथं ठेवू नका, प्रांत कर पाठवा. प्रांत म्हणजे आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही त्यांनी काय मागू द्या त्यानुसार द्या. नाही दिलं तर आम्हाला आम्ही काय म्हणणार, तुमच्यावर कारवाई मागणी करणार. अरिंदू जाती दाखला कोळपासून कोळीवर रहिवासी पुरावेवरून एसटी जातीचे दाखला मिळाला पाहिजे. आणि अजून एक, शेतकऱ्यांच्या शाळेच्या दाखलावरून शेती औजारे व साहित्य मिळावे दाखला. आणि एसटी दाखल्यासाठी अक्कलकोटमध्ये कॅम्प करावे. ते पण कॅम्प केलं तर प्रत्येक गावात सोपं होईल, म्हणजे लोकांना रिच आउट करण्यासाठी सोपं होईल. आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, कारण की स्कॉलरशिप मिळाल्यामुळे आपल्या विद्यार्थी पुढे जातील. म्हणजे जी ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी जर स्कॉलरशिप मिळाली तर विद्यार्थ्यांना खूप चांगलं होईल. मॅडम कसा नेम पालकसाठी जाती दाखला मागतात, मग हे जाती दाखला देतात. जे कोणी आपले कोळी बांधव उपस्थित आहेत त्या सर्वांचं देखील मनापासून आभार मानतो मी. आणि भाऊ तुमचं देखील मनापासून आभार यासाठी की आज 9 ऑगस्टच्या दिवशी मला वाटतं की सोलापूर जिल्ह्यात पहिलंच असं तहसील कार्यालयासमोर आजच्या दिवशी आंदोलन चालू झालेलं आहे. आणि तुमच्या आंदोलनाच्या प्रेरणेमुळेच तालुक्यात कलेक्टर ऑफिस असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठमोठे उग्र आंदोलन आपण करणार आहोत. तर तुम्हाला सांगायचं झालं तर बांधवांनो, परवाच्या मुख्यमंत्री साहेबांच्या 6 तारखेला जी मीटिंग होती, तुम्ही एक 15 मिनिटं जर शांतपणे ऐकून घेतलं तर तुम्हाला कळेल की आपल्यावर कसा अन्याय चालू झालेला आहे. एक तर 3 वेळा मीटिंग रद्द झाली होती. जून महिन्यापासून चालू होतं की मीटिंग घ्यायचे. जून असं एकूण 3 वेळा मीटिंग रद्द केली. 5 तारखेला ज्यावेळेस भाऊ आम्ही मीटिंग आहे म्हणून ज्यावेळेस तिथं उपस्थित झालो होतो, तर विचार करा 5 तारखेला मीटिंग आहे, आम्ही ज्या वेळेला 4 तारखेला इथून निघून 5 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही तिथं मीटिंगला चाललोय म्हणले की अर्ध्या तासात मोबाईलवर पत्र आलं की तुमची मीटिंग रद्द झाली म्हणून. म्हणजे लोकांनी पूर्ण महाराष्ट्रातनं एवढं सहन हाल अपेक्षा आर्थिक सर्व नुकसान करून तिथं पोहोचायचं आणि तिथं गेले की फक्त अर्ध्या तासात त्यांनी मेसेज ग्रुपवर टाकते की तुमची मीटिंग रद्द झाली आहे म्हणून. मग त्या दिवशी भाऊ आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर गोंधळ घातला. मग दुसऱ्या दिवशी लगेच अर्जंटमध्ये मीटिंग लावली 6 तारखेला. तर त्या मीटिंगमध्ये त्यांचा पूर्ण प्लॅनिंगच होता की काही आदिवासी आमदार असतील तिकडच्या भागातले, जे आपल्याला आतापर्यंत त्या 25 आमदारामुळेच आपल्यावर अन्याय होत आलेला आहे, त्या लोकांनी काही एक गुंड प्रवृत्तीचे 4-5 लोक त्यांच्या सोबत ठेवून मीटिंगला ते सुद्धा होते आणि आपण सुद्धा होते. मुख्यमंत्री साहेबांनी समोरासमोर मीटिंग लावली होती. पण ज्यावेळेस आपले अभ्यासक खानापुरे सर ज्यावेळेस बोलायला उभे राहिले तर ते खानापुरे सरांना बोलू देत नव्हते, प्रत्येक वेळी अडथळा आणत होते. आणि दुसरी असेल तर आमचा सुद्धा DNA चेक झाला पाहिजे, कोण खरा आदिवासी आहे हे ठरवलं गेलं पाहिजे. आता त्याच्यामुळे मी पहिल्यांदा महाराष्ट्रात आवाहन करतो की माझं रक्त मी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला पाठवणार आहे की मी आदिवासी आहे का नाही हे तुम्ही चेक करून मला सांगा. आणि बारोडचा सुद्धा DNA चेक करा. तुम्ही या DNA वरून आम्हाला ठरवा की कोण खरा आदिवासी आहे. जर महाराष्ट्रात लोकसंख्या जनगणनेमध्ये आमची लोकसंख्या चालते, अनुदान घेण्यासाठी चालतं, मग आमचं व्हॅलिडिटी देताना तुम्ही देत नाही. त्यामुळं मी आजपासून सर्व बांधवांना आवाहन करतोय की आजपासून मुख्यमंत्री कार्यालयात सगळ्यांनी रक्त सॅम्पल पाठवायचे आणि त्याचा DNA चेक झाला पाहिजे आणि बारोडचा सुद्धा DNA चेक झाला पाहिजे. नेमकं आदिवासीचा रक्त वेगळा आहे का आम्हाला सुद्धा पाहिजे आहे. जोपर्यंत हे मोहीम आपण राबवत नाही, आपल्याला लक्षात घ्या हा आंदोलन चिघळणार नाही. आपल्याला हा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर 80 लाख समाज बांधवांना आपण आव्हान करायचे. प्रत्येकाने
कमीत कमी आपला रक्त जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवायचा. जोपर्यंत बारोड निलंबित होत नाही तोपर्यंत हे रक्त आपल्याला पाठवायचं. ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಕಮೆಂಟ್, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿ.